आपल्याबरोबर भाविक भक्त गण आहेत, कशा पद्धतीने वारकरी आहेत. बाबा नमस्कार, कुठून आलाय? जालन्यावरून. जालन्यावरून आलाय. हो, किती दिवस झालं तुम्ही वारी करताय? आपला 5 वर्ष आता. 5 वर्ष. हा, काय वाटतंय वारीचा आता सुखद अनुभव काय सांगाल तुम्ही? या आता दिवे घाटात वर तुम्ही चालून आलाय, विठ्ठलाची मूर्ती तुम्हाला आता इथे दिसलीये, आता तेव्हाच भेटल्यासारखं वाटतं. देव भेटल्यासारखं हो, वाटतं. आता तुम्ही चालत असताना तुमचं पाय वगैरे दुखलं का? वय तुमचं एवढं आहे? नाही वय काहीच नाही, 50-51. 51 आहे. हा, 5वी वारी तुमची. 5वी वारी. यांची 5वी वारी, तुमची किती वारी? माझी 31 वारी सर. हा, 31वी. 31वी. हो. अरे बापरे, हा. लय तुम्ही वाऱ्या केल्या. हो. काय वाटतं आता एवढं तुम्ही वाऱ्या केल्या, काय आता अनुभव काय ह्या वर्षीचा अनुभव आहे? घरी करमतच नाही आम्हाला वारी आली की. हा? वारी यावंच वाटतं. यावंच वाटतं. यावंच जायला. काय आता म्हणजे या वर्षी पाऊस पाणी चांगलंय? नाही पाणी आमच्याकडे पाणी नाही सर. काय जालन्याला पाणी नाही? अजिबात पाणी नाही. अजिबात नाही. अजिबात नाही. म्हणजे सुख काय पूर्ण? फार पुरुष स्थळ आहे. काय वाटतंय तुम्हाला या वारीत आता हे गाठ चढून वर आलाय तुम्ही, कसं वाटतंय? एकदम छान, एकदम मन प्रसन्नता वाटतंय. या वर्षी पाऊस पाणी कसं आहे? छान आहे. आमच्या इकडे नाहीये, मात्र इकडे पाऊस पडला. कुठलं गाव तुमचं? आमचं परभणी, महाराष्ट्र. परभणीवरून आलाय? परभणीवरून आलोय. अरे बापरे, किती दिवस झाले तुम्ही आळंदीत आलाय? मी आळंदीत मंगळवारी आलोय. मंगळवारी, बुधवारी प्रस्थान झालं. प्रस्थान झालं बुधवारी. काय वाटतं गाठ चढून आला, भवानी पेठेत पालखी होती, विश्रांतवाडी आली, हे सगळं पुणे पार करत आल्यानंतर काय फरक जाणवतो? असं पुणेकरांचं खूप छान हे नियोजन असतं. म्हणजे कुठल्याच गोष्टीची काही कमतरता नाहीये. आणि ह्या वारीमध्ये आल्यानंतर असं वाटतं की बाबा आपण एखाद्या याच्या सांगा, तुमची वारी किती? एक्चुअल मैं 2 साल से इधर कंटिन्यू. हिंदी है? हाँ हिंदी. किधर से आए आप? मैं एक्चुअल यूपी कानपुर से हूँ. अरे बाप रे, हाँ। कानपुर से आए आप? हाँ, मैं और वारी कर रहे हैं? हाँ, वारी कर रहे हैं. लास्ट 2 ईयर से इधर हूँ. हाँ। मगर इस बार थोड़ा शासन ने अच्छा व्यवस्था किया हुआ है. अच्छा किया है. हाँ, और इधर काम किधर करते हैं? इधर मैं अपना रोड प्रोजेक्ट का काम कर रहा हूँ. रोड पे काम करते हैं? जी, जी। यानी कि रोड प्रोजेक्ट. हाँ, रोड प्रोजेक्ट. कहाँ पे काम चल रहा है आप? लास्ट ईयर हड़पसर साइड है. हड़पसर चल रहा जी। है. तो अभी कितने साल से ये वारी में? 2 ईयर्स. 2 ईयर से. हाँ। 2 साल हो गए आपको वारी करके? जी जी. गए साल किधर काम करते थे आप? लास्ट ईयर इधर ही थे. लास्ट ईयर? हाँ, इधर ही थे. 2 साल से बहुत अच्छा है पालकी. अभी ये पुणे से आपका अनुभव क्या है? सुखद अनुभव है? ये सब अभी मराठी लोग हैं, नहीं, बहुत उनके अच्छा है. साथ में मिलजुल के रह रहे हैं आप? कम्युनिकेशन बहुत अच्छा है. कम्युनिकेशन होता है. हाँ, कम्युनिकेशन बहुत अच्छा है. अभी ये दिवे घाट चढ़ के आप ऊपर आए. हाँ। ये अभी विठ्ठल की मूर्ति तुम्हारे को दिख गई, कैसे? ये बहुत बहुत सुखद अनुभव हो रहा है. सुखद अनुभव हो रहा है. जी. ये कानपुर में से आदमी कोई आते हैं आपके साथ इधर? हाँ, बहुत सारे साथी लोग हैं पालकी में है. बाबा नमस्कार. यांनी सांगितलं की कानपूरवरून इथं रस्त्याचं काम करतात हा. आणि हे आल्यात बघा. आता 2 वर्षाला ही माऊली इथं चालते. हा, तुम्ही चालते. कुठून आलाय तुम्ही? आम्ही नांदेड. नांदेडवरून आलाय. नांदेडवरून आलो वारी. कितवी वारी तुमची? 3री वारी आहे. 3री वारी. हा. काय वाटतंय आता तुम्ही दिवे घाटवर चढून आला? काय नाही, चांगलं वाटतंय. चांगलं हा, वाटतंय? चांगलं वाटतंय. काय तकलीफ नाही, काय नाही. काय नाही. हा, चांगलं आहे. चांगलंय. हा. तुमचं गाव कुठलं आजी? ती पुण्यातलीच आहे. मग आता पुण्यावरून कसं काय घाट चढून आला वरती तुम्ही, काय सांगाल? खूप छान, खूप छान आहे. आणि मी पहिल्या दिंडीतली आहे. हा? माऊलींच्या पहिल्या दिंडीतली आहे. पहिल्या दिंडीत नाही? हो. आपण पुढे आलो निघून, काही भाग मागे आहेत. पण खूप छान अनुभव आहे. आणि आमचे पुणेकर इतके अगदी घरात बोलून जेवण देतात आणि चहा वगैरे सगळी सोय करतात. इतकं सुंदर की माऊलीच्या रूपात प्रत्येकाला पाहतात. हो हो. म्हणून मी एक्सपिरियन्स हा सांगते आपला पुण्याचा. आणि त्यात तुम्ही पुणेकरी आहे, हो. वारी तुम्ही चांगली करताय. त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही कुठलं आहे? जालना बदनापूर चितोडा. तर पाऊस नाही म्हणतात. आता आम्ही त्यांची प्रतिक्रिया घेतली. जालन्याला पाऊस नाही म्हणतात. कमी पाऊस आहे इकडच्यापेक्षा. पाऊस पेरणीच्या हिशोबाने चांगला पाणी. हा, पेरणीच्या हिशोबाने चांगलं. म्हणजे अजून तसं पाणी साठा झालेला नाही. पाणी साठा झालेला नाही. बाबा तुम्ही किती वारी? जालना 3री वारी. 3री वारी. कसं वाटतं आता दिवे घाट चढून आल्यावर? पाय दुखतात का तुमचं? पाय नाही काही नाही. पाय नाही दुखत? किती वाजता निघाला पुण्यात? आता इथं 7 वाजता नाही. 7 वाजता निघाला. काय वाटतंय तुम्हाला आता ह्या सगळ्या वारीच्या वाटेत चालत असताना? वारकरी आनंद असतो सगळा, पाऊस पाणी ह्या वर्षी चांगलंय सगळं. वाटतंय तुम्हाला वारीच्या वाटेत चालत असताना? कशाचाच ध्यान येत नाही. आनंद आनंद वाटतो. हो. आनंद आणि सर्व सिनभाग जातो. आम्हाला अर्धा किलोमीटर सुद्धा पायी चालू शकत नव्हतो, परंतु आता हे 6 किलोमीटर घाट चढून आणि आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हे सगळं पब्लिक मध्ये आणि वारकऱ्यामध्ये किती आनंद आहे आपला. हे आनंद म्हणजे वेगळाच आनंद आहे हा. वेगळा. 40 वर्षापासून माऊली 40 वर्षापासून वारी करतो मी. हा तर पायी चालतो.
दिसताना सगळा पाठीलाच आहे. कुठल्या दिंडीत आहे तुम्ही? याकडाच आहे. दिंडीत नाही कुठल्या? नाही याकडा चालू आहे. एवढं वजन घेऊन तुम्ही याकडा चालतो. हा, याला मानलं पाहिजे तुम्हाला. तुमचं पाय दुखतात का? नाही वय किती आता तुमचं? 90 वय. 90 वय. 90 चालू आहे 90. वारी किती आहे तुमची? वारी 40 वर्षापासून वारी चुकलीच नाही अजून. चुकलीच नाही. मग दिंडी का जॉईन करत नाही? सामान बिमान ठेवायचं ना दिंडी. कीर्तनातला जिल्हेकारी आहे मी. 2 तास जिना घेऊन नाचतो. नाचना. हातात चिपळ्या, खांद्यावर जिना, 2 तास जिना घेऊन नाचतो अजून. काय वाटतंय वारीमध्ये? कसं वाटतंय तुम्हाला? मजा लागते बाबा. खुश आहे वारी. आणि आता हे 17-18 दिवस झाल्यानंतर वारीतनं घरी जाताना कसं वाटतंय? मस्त मस्त आनंद आहे जो. मन लागत नाही घरी गेल्या. वारीत पाहिजे असं वाटतं. वारी म्हणजे वारी पैठणची वारी चालू आहे महिन्याला. पैठणची वारी महिन्याला करता. बदनापूर तालुक्यात. पोरं काय करतात तुमची? पोरं शेती करते काही. शेती करतात. कुठलं गाव तुमचं? बदनापूर तालुका देवगाव. जालना. जालन्याकडे तुम्ही जालन्याची मंडळी. म्हणजे तुम्ही इथं मिळालाय सगळे. तुमचं नाव काय? माझा देवराव वैद्य कुस्टडी. देवराव वैद्य कुस्टडी. बरोबर. जालन्यावर तुम्हाला मानलं पाहिजे बाबा. धन्यवाद धन्यवाद. कुठलं गाव? काय वाटतंय तुम्हाला? आता वारी चालत आला. किती वर्ष झालं वारी करताय? 45 वर्ष झालं वारी करताय. ते बाबा आता मला भेटलं होतं. ते काय ती बाबा तिकडे दोरा बांधतात हातात. ते म्हणलं 40 वर्ष वारी करतोय आणि सगळं बोऱ्या विस्तारात त्यांच्या खांद्यावरच आहे. तुम्ही 45 वारी करत आहे. 45 वर्ष झालं वारी करताय. काय वाटतंय तुम्हाला वारीच्या वाटेत? आनंद आहे. आनंद आहे. काय दुखतं का? गाठभेट चढून आलाय? नाही. आता हे घाट चढून आला. विठ्ठलाची मूर्ती तुम्हाला नजरेला पडली, डोळ्याला पडली. काय वाटतंय तुम्हाला? इंद्रियाला समाधान आहे. इंद्रियाला समाधान आहे. आता पुढचा मुक्काम कुठे आहे तुमचा? सासवडला. दिवे घाट पास करत असताना दिवे घाट पार करून आल्यावर पूर्ण चढ आहे. पाय दुखतात का तुम्ही? काय नाही नाम घेतलं की काय सुरुवात उल्लास येतो. उल्लास येतो. काय नाही. आता एवढा घाट चढून आलाय तरी तुम्ही आनंदात आहे. आनंदात. काय वाटतं? ही आनंद कुठून येतो? आनंद ही समाधान देवापासूनच येतो. विठ्ठल माऊलीपासून येतो. धन दौलत इष्ट काय सुद्धा किती बी असू द्या काय उपयोग नाही. काय नाही. भक्ती शिवाय इथंच राहते. इथंच राहते. काय सांगाल तुम्ही? युवक आहे. युवकांनी वारीत आलं पाहिजे. काय वाटतंय तुम्हाला? लगातार झालं मी 3 वर्ष करतोय. 3 वर्ष. कुठलं गाव तुमचं? बीड. बीडवर ना आलाय? एकदम असं एकदम व्यवस्थित वाटतंय. माझ्या एकदम खेळत असल्यासारखं काय वाटत नाही. प्रत्येक वर्षी यावं वाटतंय. त्याच्यानंतर काय म्हणजे सोडा वाटत नाही वारी अशी. आता तुम्ही कुठल्या दिंडीत आहे? आम्ही ह्याच्या जोशी महाराजांच्या 7 ते 1 नंबर मध्ये. 7 ते 1 नंबर म्हणजे वास्कर महाराज. बीडवर ना आलाय तुम्ही एवढ्या लांब ना. घाट पास करत असताना आता तुम्ही म्हणताय तुमची इतक्या वाऱ्या झाल्या. कसं वाटतं तुम्हाला? विठ्ठलाची मूर्ती दिसल्यानंतर काय वाटतंय? परष्ट झाल्यासारखं वाटतंय एकदम असं. माऊली नमस्कार. कुठलं गाव? सांगली जिल्हा. सांगली जिल्हा. अहो सांगलीत ना आलाय तुम्ही. पतंगराव कदम. विजय असो. जयंत पाटील. बर. काय वाटतं? किती वारी? दुसरी वारी. दुसरी वारी. काय वाटतं? पहिल्या वारीत कोणाबरोबर होता तुम्ही? वारी दिंडीत नसतो. कुठल्या दिंडीत होता? आमची वशीची दिंडी आहे. वशी म्हणजे गाव आहे तुमचं? गाव वशी. गाव आहे. किती दिंडीत माणसं आहेत? 40-42 माणसं आहेत. 42. बारकी दिंडी तुमची? बारकी दिंडी आहे. काय वाटतं आता हे दिवे घाट चढून वर आला तुम्ही? कसं वाटतंय? काय वाटतंय? पाय बी दुखतात का? नाही पाय बी काय नाही. मला सांगा. नाही समाधान वाटत. आता ही विठ्ठलाची मूर्ती तुम्हाला दिसली की कसं वाटलं? एकदम मन चढून आल्या विठ्ठलाची मूर्ती दिसली. मन भरून गेलं. विठ्ठल प्रसन्न झाल्या वाटतंय. विठ्ठल प्रसन्न झाला. माऊली त्यांच्याबरोबर आला? रामकृष्ण हरी. त्यांच्याच गावचं का? सांगली जिल्ह्यात. सांगली जिल्हा. काय वाटतंय आता ही दिवे घाट चढून आलाय तुम्ही? काय लेकर बाळ घरी ठेवली ती? एकदम काय फोन बिन येते का? एकदम फ्रेश. फोन बिन काय नाही. घरची काय आठवण होत नाही. 30 वर्ष सर्व्हिस केली. आता कशात होता तुम्ही? बँकेत होतो. डेप्युटी जनरल मॅनेजर. कुठल्या बँकेत? राजाराम बँकेत. राजाराम बाबा आपले जयंतराव पाटलांच्या. बरोबर. काय वाटतं रिटायरमेंटचं आयुष्य या वारीत काढताना कसा आनंद होतो का? एकदम हे आध्यात्मिक जो आनंद आहे तो पैशात विकत घेता येत नाही. घेता येत नाही. नाही घेता येत.
ही बरोबर बोलला. आध्यात्मिक आनंद पैशात विकत घेता येत नाही. ही माऊली तुम्ही बरोबर बोला. बरं, आता दिवे घाट चढून आला, तुमचं पाय बी दुखतात? नाही नाही, किती वारी तुमची? माझी 12वी वारी. 12वी वारी? 12वी वारी. आता यार मानलं पाहिजे तुम्हाला. 12 वर्ष झालं रिटायर झालेलं तुम्ही? रिटायर होऊन झालं 17 वर्ष. 17 वर्ष झाले? 72 वर्ष वय आहे आता माझं. अरे बापरे, वाटतच नाही तुम्ही तुमच्याकडे बॉडीकडे बघितलं. पोट बीट नाही तुम्हाला, काय नाही. 72 वर्ष वय. आला माऊली. तुमचं वय किती? माझं 60 वर्ष. 60. आणि तुमच्यापेक्षा तरुण दिसते अजून. 72 वय म्हणते. आला अवघड आहे तुमचं. हरिनामाच्या गजरामध्ये मोठ्या प्रमाणावरती दिवे घाट करताना वारकरी भक्तगण मोठ्या प्रमाणात दिसून येतात. पंढरीच्या वाटेवरती चालताना दिसून येतात. आपल्या बरोबर काही भक्तगण आहेत. वारीच्या वाटेवरती कसा सुखद अनुभव आला यांना, आणि दिवे घाट चढत असताना पाय दुखले का, काय सांगाल माऊली? पाय दुखले नाही, काय नाही, एकदम असं भारी वाटतंय. चालत चालत असं दर्शनाची ओढ हे महत्वाचं आहे. कुठली दिंडी तुमची? पेठ वाळवा तालुका जिल्हा सांगली. जिल्हा सांगली. माऊली, तुम्ही किती वर्षाला वारी करताय? आम्ही 7 वर्ष झालं वारी करतो. 7 वर्षाला वारी करताय. काय वाटतंय 7 वर्षात तुमचा अनुभव काय सांगाल थोडक्यात वारीच्या वाटेवर? अनुभव आता एवढा मोठा घाट चढून आम्ही वर ह्याच्या पालखी घेऊन, पालखीच्या पुढं आमचा 1 ते 7 मध्ये नंबर आहे. 1 ते 7 मध्ये नंबर आहे. 1 ते 7 मध्ये. माऊली, घाट चढत असताना पाय दुखलं तुमचं? नाही, पाय नाही दुखत. नाही नाही दुखत. दुखत. काय वाटतंय तुम्हाला? आता विठ्ठलाची मूर्ती पुढे 1-2 मिनिटाच्या अंतरावर, काय सांगाल तुम्ही? कधी एकदा जो तिथं जाऊन दर्शन घेतोय, आज उत्सुकता राहते. काय वर्षी, ह्या वर्षी पाऊस पाणी चांगलं आहे का तुमच्याकडे? पाऊस आहे. असंच खेळ झालं मला. आनंद वाटतो, म्हणजे आनंद वाटतो वारीला. जाऊ सुद्धा वाटत नाही नाही असं. जाऊस वाटत. आता ते चांगलं का बरं? चालत. घरची आठवण येत नाही का? आठवण येत नाही घरचे. कधी बाहेर 17-18 दिवस तुम्ही बाहेर आहे. बाहेर आहे, काय आठवण येत नाही. आणि हे जे साड्या जे केल्या सगळ्या माहेरच्या हिशोबाने, सगळ्या कलरच्या का माऊल्याने केलं. परत असं मला म्हणा, मी आता 68 67 वय माझं. मला काहीच वाटत. कितवी वारी? ही माझी 20वी आहे. 20वी वारी? अरे बापरे, 20वी वारी माऊलीची आहे. तुमची किती वारी? माझी 10वी आहे. 10वी. काय वाटतं 10 वर्ष चालतंय तुम्ही, आता हे घाट चालतंय 10 वर्ष झालं? आनंद काय वाटतोय, घरच्यापेक्षा इथं आनंद वाटतोय. घरच्यापेक्षा आनंद वाटतोय? आनंद वाटतोय. या माऊलीतनी सगळी खेळायला, मस्ती करायला, घरी जाऊच वाटत नाही आम्हाला. घरी जाऊ वाटत नाही? गरजा वाटून झालं या. का बरं? आनंद होतो जर आनंद येतोय. माऊली बरोबर मजा वाटते. पायाला फोडा आले तरी आले नाही वाटते. माझा नेहमी सतत नातापता सगट वारी. कुठलं गाव तुमचं? नांदेड. नांदेड. अशोकराव. पाऊस पाणी आहे का तुमच्याकडे? आता पडा होता याच्या आधी. नाही पडा तरी चालेल. रामकृष्ण हरिदेव करील ते करील. माऊली, तुम्ही सगळ्यांनी साड्या एक घातली ती, काय म्हणजे तुम्ही गावाकडे बी भजन तुमचं मंडळ आहे का काय? आमची 22 वर्ष झाली. तुमची साडी वेगळी पांढरी, म्हणजे तुम्ही मेन दिसताय. मुकादम आहे तुम्ही. त्या निमित्तानं सगळ्या वारकऱ्यांना सगळ्यांनी साडी दिली, तुम्हीच फक्त घातली? फक्त मी एकादशी पांढरी साडी घातली. एकादशी एकादशी घालायची, सोमवार घालायची पांढरी, असं मात्र आमच्या सांगितलं गुरु. बरोबर. आमचा गुरु आहे. कोण आहेत तुमचं गुरु? आमचे गुरु आहे ते हे आहे, काकू आहे आमची. काकू. आम्ही रोजचं भजनाला जातो. आम्ही आता तुमच्या दिंडीत माणसं किती आहे? माणसं 20-60 आहेत. म्हणजे तुम्ही सांगली जिल्ह्यातले वाळवा वाळवत आले आम्ही सगळे. जयंत पाटलांच्या तिकडे? जैन पथकाची होय. इस्लामपूर. बोला. आम्हाला वारी चालताना घरातली कशाचीच आठवण होत नाही. का बरं? आम्ही आमच्या आई बापाकडे माहेरला जातो या. हा, असं वाटतं माहेरला गेल्यासारखं वाटतंय. वाटतं या. आणि एवढा आनंद होतोय की आनंदाला त्या हीच नाही, सीमाच राहिलेली नाही. म्हणे जायचं फक्त. रामकृष्ण फक्त म्हणत जायचं, हा? माऊली म्हणत जायचं नुसतं. माऊली माऊली म्हणत जायचं. जायचं हो पंढरीला. पंढरीला जायचं. पंढरीला जायचं माऊली. काय वाटतं आजी? काय गडबड? माझी आता 19 कितवी? 20वी आहे. 20वी वारी आहे. तुळस घेतली तुम्ही, आता एक गाठ बीट चढला, कसं वाटलं? पाय दुखलं का? नाही पाय दुखत नाही. वय किती तुमचं? माझं हा, 65 झाले. 65 झाले. पाय दुखलं पाहिजे की तुमचं, एवढा 17-18 किलोमीटरचा घाट चढला. दुखलं तर दुखलं म्हणायचं नाही, माऊलीच्या वाटेला. माऊलीच्या वाट्यात दुखत नाही. माऊली या इकडे पुढे, बोलायचंय तुम्हाला. काय काय सांगा. माऊलीच्या कृपेने हसत खेळत हा. मस्त मजेत आलोय आम्ही सर आतापर्यंत. हा. असं आहे. घाट चढलं की आता पाय दुखलं का? नाही दुखत. पुण्यात कसं काय पाऊस पाणी होता? पुण्यात आळंदीत पोलिसांनी जाऊन दिलं नाही, काय नाही? कुठे काय हा? कुठलाही त्रास झाला नाही किंवा काही नाही. काय नाही. मजेत आनंदात आलो. इथं आल्यानंतर आम्हाला खेड शिवापूर बसणं पाऊस उघडला. खेड शिवापूर पासून पाऊस हो, पडला. हो, हो. पण ऐका तुम्ही,
या वर्षी पाऊस चांगला होता, पूल वाहून गेल्यासारखं झालं होतं, पण नाही गेला. पण कुठनच वारकऱ्याला आज जाऊन देत नव्हते आळंदीला. मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की पुण्यातनं तुम्ही वारीत सामील व्हा, पण वारकरी आळंदीत गेलच थांबलंच नाही. माऊलीने वाट दिली. पण बघा की प्रस्थाना दिवशी पाऊस उघडला, दुसऱ्या दिवशी पाऊस उघडला, अजून पाऊस नाही. पाऊस नाही अजून पाणी म्हणजे पाण्यानं आम्हाला वाट दिली आळंदीत जायसाठी. आळंदीत वाट आणि दिली. 16 पुढे जाईल तसा पाठीमागं पाऊस पडत राहणार. हो, हा पाठीमाग पाऊस पडत राहणार. म्हणजे माऊली हाय कुठं माऊली आहे. अजून देव आहे. हा? देव आहे. म्हणजे पुण्याचा कुठतरी वाटा अजून आहे. माऊलीच्या कृपेने आम्ही इथे पत्र आलो. हा, माऊलीच्या कृपेने आलोय की नाही एवढाच आनंद आहे आम्हाला.